परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भिलवडी जिल्हा परिषद गटात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये सरळ लढत होत आहे. एका बाजूला असलेली गल्लीपासून दिल्लीपर्यंतची भाजपची सत्ता आणि दुसऱ्या बाजूला आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सत्ता नसतानाही खेचून आणलेली विकास कामे. हा या मतदारसंघात प्रचाराचा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेस पक्षाचा सध्या वसगडे गणात प्रचार सुरू आहे. सुखवाडी, खटाव, ब्रह्मनाळ, वसगडे, हजारवाडी, भिलवडी स्टेशन आणि खंडोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतीक पाटील आणि वसगडे गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार शोभा हजारे यांचे जोरदार स्वागत केलं. माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेली विकास कामे, भारती विद्यापीठातील नोकऱ्या, शैक्षणिक सवलत, आरोग्य सेवा यामुळे काँग्रेस पक्षाला या परिसरात चांगलं वातावरण असल्याचा विश्वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. विश्वजित दादा म्हणजे आमचा जीव की प्राण आहे आणि काँग्रेस पक्ष म्हटलं तर आम्ही तो सोडू शकत नाही. का तर विश्वजित दादांचं काम असं आहे की जे बोललं ते केलं आणि ती करणारच. आणि आमच्या भागात भरपूर जणांना त्यांनी नोकरी दिलेली आहेत, म्हणजे इथून इथंपर्यंत आणून बसवले आहेत. आणि बाळासाहेबांनी आम्हाला एवढं दिलंय. आता खरं तर आता आमची वेळ आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे. तो माणूस आपल्यासाठी किंवा पूर परिस्थितीत पण त्यांनी इथं कोण आलं नाही, त्यांनी आम्हाला किती साथ दिली हे आम्हाला माहिती. या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचा वारसा लाभलेला हा पतंगराव कदम साहेबांच्या पासूनचा मतदारसंघ आहे. आज विश्वजित कदम त्याचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी दिलेले उमेदवार आहेत हे सर्वार्थानं चांगले आहेत, सक्षम आहेत. आणि मागच्या वेळेला जर निसटता पराभव झाला तो काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला आहे, तर त्या पराभवातून आपण उभारी घेऊन चांगल्या भरघोस मताधिक्याने निवडून द्यावी अशी लोकांची भावना तयार झाली आहे. अनेक मुद्द्याचे यामध्ये महत्त्वाचे स्थानिक बेरोजगारी आहे, शिक्षण आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत, रस्ते आहेत, पाण्याच्या सुविधा आहेत. हे सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी फेक नेरेटिव्ह पसरून जातीयता, विषमता ह्या गोष्टी लोकांच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. लोकांच्यासाठी रोजगार महत्त्वाचा आहे. जो रोजगार नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांची लग्न होईना झालीत. ही सगळ्यात मोठी समस्या आहे आता ग्रामीण भागात. रोजगार निर्मिती आणि लोकांना शिक्षण देणं हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या निमित्ताने ह्या लोकांनी शिक्षण संस्था ऑलरेडी काढलेल्या आहेत. शिक्षणही मिळतं आणि रोजगारही मिळतो. इतकं प्रचंड काम इथं झालेलं आहे. अजून लोकांच्या अपेक्षा संपत नाही आहेत. लोकांच्या अपेक्षा अजून आहेत. जे दिले त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असतं आणि त्या अपेक्षाही त्यांनी पूर्ण कराव्यात. त्या काय आहेत चर्चेतून मिळेल, ते ज्यावेळेला भेटतील त्यावेळेला त्यांच्याशी बोलू, सांगू आणि करून घेऊ.